नमस्कार, मी शशिकांत कासार. आज खरं तर वाडा तालुक्यासाठी हा सर्वात मोठा महत्वाचा दिवस आहे. आपलं जे काय पेशाचं मंदिर आहे त्या मंदिरात आज विधिवत जे काय कळस आहे त्याची पूजा होणार आहे आणि आपल्या समोर आपले महाराज आहेत. महाराज, साधारणतः आपला परिचय काय असणार आहे? नमस्कार, मी सागर श्रीकृष्ण देशपांडे. गेले 13 वर्षापासून वाडा पंचक्रोशीमध्ये हे सर्व विधी करतो. आज विशेष दिवस म्हणजे श्री रामदास नवमी आणि त्या दासनवमी निमित्त या तीर्थेश्वर नंदिकेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. त्या प्रित्यर्थ आज कलशावरोहण म्हणजेच जो कळस चढवण्यात जाणार आहे तो विधी या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या विधीसाठी पूजन, पीठपूजन या ठिकाणी मांडलेलं आहे. त्याचं तुम्हाला थोड्या वेळामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढेल त्याप्रमाणे. तर यामध्ये गणेश पूजन हे मुख्य असणार आहे. पुण्याहा वाचन, मातृका पूजन, प्रधान पीठ पूजन, रुद्रपीठ पूजन, नवग्रह पूजन, त्यानंतर लौकिक हवन या ठिकाणी संपन्न होईल. त्यानंतर जो कळस आपण मिरवणुकीसारखी शोभायात्रा आता झालेली आहे, तर कळस आता येणार आहे. त्या कळशाला आपण काल रात्री धान्य दिवास दिला होता, चैना दिवास दिला होता. त्याच्यावर संस्कार म्हणून आपण त्याच्यावर स्नपन विधी म्हणजे महाअभिषेक त्याच्यावर होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये वस्तू असणार आहेत, जसे की पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर, त्याच्यानंतर गाईचं शेण, गोमूत्र, त्याच्यानंतर गाईच्या शिंगाचं शेण, गाईच्या शिंगाचं पाणी, गाईच्या पायाखालची माती, वेगवेगळ्या प्रकारची सप्तमृत्तिका, 7 प्रकारून आणलेल्या राजवाड्यातून वगैरे आणलेल्या मृत्तिका, यांच्या सगळ्यांचा वापर करून त्याच्यावर महाअभिषेक होणार आहे. आणि हा अभिषेकाचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा असं मी तुमच्या वतीने सर्वांना आवाहन करतो. म्हणजे आजचा आपल्या वाडा तालुक्यात सर्वात महत्वाचा दिवस आहे. म्हणजे जे पांडवकालीन आपलं इतिहासकालीन मंदिर आहे, अगदी म्हणजे आपण अनेक पिढ्या गेल्या असेल ते मंदिर आहे वैद्यनाथ नदीच्या आणि त्या मंदिराचा हा एक महत्वाचा दिवस आहे. म्हणजे कळस आहे पूजा किती तास चालणार आहे? साधारणतः आपण विधीसाठी एक आता 10:30 वाजेपर्यंत आपण पूजेला सुरुवात करू. 1 ते 1:30 वाजेपर्यंत पीठपूजन आपलं चालणार आहे. त्यानंतर छोटस लौकिक हवन होईल. त्यानंतर स्नपन विधीला साधारणतः 1 ते 1:30 वाजता सुरुवात आपण करणार आहे. तो साधारणतः 1 तास विधी तो चालणार आहे. स्नपन विधीच 1 तास चालणार आहे. त्याच्यानंतर मग रुद्र स्वाहाकार हवन होणार आहे. आणि त्याच दरम्यान जे आपले ब्रह्मचारी येणार आहेत आज कळशावरोहणसाठी ज्यांना मान दिलेला आहे ते महाराज आल्यानंतर त्यांच्या हातून कळशावरोहण विधी साधारणतः 1 ते 3च्या दरम्यान आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर मग पूर्णाहुती होईल. आणि यासाठी किती जोडपी या ठिकाणी बसणार आहेत? 5 जोडपी आपण पूजेसाठी, जसं आव्हान सगळ्यांनी केलं होतं, 5 जोडपी आपल्याला भेटले. 5 जोडपी पूजेसाठी आहेत. आणि तसे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी पूजेला सगळ्यांचा हातभार लागणार आहे. बरोबर. तर पांडवकालीन मंदिर आहे. गोविंद बाबांनी त्याचा जीर्णोद्धार पण केला होता. त्यानंतर आता या पिढीने सुद्धा करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर जे वैतरणीच्या मधोमध वसलेलं हे शिवमंदिर आहे, म्हणजे पुरातन काळापासून ज्याची स्थापना आहे त्याचं अजून जरा नूतनीकरण करून त्याचं जसं भक्तांना लाभ देता येईल त्यासाठी प्रयत्न चालतो. नक्कीच. म्हणजे आपल्याला केदारनाथचं जे मंदिराचं एक जे आहे आपण जातो त्या केदारनाथच्या याच्यावर धर्तीवरती हे मंदिराची पुनर्रचना केली गेलेली आहे आणि संपूर्ण विधीने जी पूजा आहे तुम्हाला पाहता येणार आहे. महाराज, जी कळसाची आता पूजा केली म्हणजे मंदिराचा कळस आहे त्याची पूजा केली जाणार आहे, ती जी मांडणी केलेली ती काय मांडणी मला दाखवा. हो, या ठिकाणी आपण कळशावरोहण विधी होत आहे. त्या प्रित्यर्थ आपण पीठपूजन जे मांडले त्यामध्ये प्रथमतः गणेश पूजन या ठिकाणी संपन्न होईल. यावर आपण पूर्णपात्र मांडणार आहोत. त्यानंतर दुसरी पीठपूजा आहे ते म्हणजे मातृका पूजन. या ठिकाणी आपल्याला 16 प्रकारच्या मातृका, 16 मातृका यांचं आवाहन पूजन या ठिकाणी केलं जाईल. तिसरं मुख्य आहे ते सर्वतोभद्र मंडल. या ठिकाणी प्रधान पीठ आहे. इथे नंतर महादेवांची मूर्ती, याच्यावर आपण मधोमध एका पूर्णपात्रामध्ये ठेवून ते महादेवाच्या मूर्तीचं पूजन करणार आहोत. आणि भद्रमंडल देवता त्यांचं पूजन या ठिकाणी आहे. पुढचा चौरंग आहे त्या ठिकाणी नवग्रह पूजन या ठिकाणी संपन्न होईल. कारण की सर्व आपण शुभ कार्यामध्ये या नवग्रहांची स्थापना पूजन करतो. ते नवग्रहाचं पीठ या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि शेवटी ज्या ठिकाणी आपण यजन करतो, हवन करतो, त्या ठिकाणी रुद्रपीठ याची स्थापना केली जाते. तेच हे रुद्रपीठ या ठिकाणी मांडलेलं आहे, त्याची पूजा होणार आहे. यानंतर हवन, लौकिक हवन आणि त्यानंतर पुढे सुद्धा अजून एक छोटस हवन आपण कुटीर हवन करणार आहोत. तर 2 हवन कुंड या ठिकाणी उपस्थित आहेत इथे आणि त्या बाजूला. इथे चौरंग मांडलेले आहेत.
ते आता 5 जोडपी जे पूजेला बसणार आहेत, मुख्य जोडपैकी तिथे पूजेला बसेल. या ठिकाणी 4 अजून चौरंग मांडून त्यांच्याकडून गणेश पूजन पुण्यावाचन हे प्रत्येक जोडप्याकडून त्या 5 जोडप्यांकडून केलं जाईल. छोटस कुटीर हवन सुद्धा या ठिकाणी संपन्न होईल. अशा प्रकारे हा सर्व विधी आहे. स्नपन विधीच्या वेळेस शिवलिंगावर आणि कळसावर जो मुख्य कळस आहे त्याच्यावर महाअभिषेक सुद्धा होणार आहे याच दरम्यान. धन्यवाद. सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्वणा अंगैश्चसंहिता सर्वे कलशा कुसुमार्चिता तत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करीतदा काशी कुशस्थली माया मया वन्त्या यदोपदी शालग्राम सगो कर्णन् जमदगने गतिजवतिजतर्यायुखं जद्देवे कुतर्यायुखं तन्नो बरोबर. पंचपल्लव कलशः पंचपल्लवचा एक घ्या काढायचा. जज्ञावो गिरा गिरा च दक्षते प्रप्रवयामृतञ्जातवे दधं प्रियं मितरन्न जज्ञो शिखं बरोबर. इथे फुल वाहून द्यायचंय देवासमोर. काही तुम्ही हळदी कुंकू हा गणपतीला दोन वेळेस नमस्कार करा. धूपम दीपम परिकल्पयामि अभिषेकम आरभेतो. आता गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. देवावरती पळी पळी पाणी वाहत चालायचंय. मनामध्ये
Thank you.